करू नको. जो कोणी काय करेल, खून करील, तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. ते तुम्ही ऐकले आहे. ते तुम्ही काय केलं? बरं, खून करू नको असं वचन आपल्यामध्ये किती वेळा आलं बरं? किती सेवकांनी सांगितलं? चौदा वर्षामध्ये का पहिलीच वेळ सांगायची? मी निदान सांगतो की 14 वेळेस का होईना तुम्ही आणि मी ऐकलं की खून करू नको. मग ज्याला कान आहे तो ऐको. पण आपल्याला पाहायला मिळेल आपण पुढे अडकला माहिती का? खून करण्या आहे ना. केला का खून? कोणाचा? पोलिसांना बोलवा. सांगू का तुम्हाला, आपण असा शब्द जिवारी मारतो ना, ते म्हणतो मरण पण त्याच्या दारात नाही का, है ना. मला सांगा किती परिवार तुटले हो याच्यानं, आणि कोण आहे ते तोडणारे? म्हणा ना, मी कोण आहे? देवाच्या वचनाकडे पाहिलं तर प्रभू अगोदर सांगतो की मी प्राचीन लोकांना सांगितलं काय करू नका. मी प्राचीन लोकांना सांगितलं आणि हे तुम्ही ऐकलंय. सेवकांच्या द्वारे, संदेशांच्या द्वारे, सुवार्तेच्या द्वारे, वचन वाचण्याच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, सहभागितेच्या द्वारे आम्ही ऐकलंय. काय करू नको? खून करू नको. प्रभू शिकवत असताना ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगतोय त्या अद्भुत आहे. आता प्रभू तिथंच थांबला नाही. मत्ते 5 पासून तो शिकवत पुढे चालला आहे. आणि देवाच्या वचनाकडे आलो तर 5व्या अध्यायाकडे आम्ही लक्ष देत असताना तो डोंगरावर बसलाय आणि लोकांना शिकवत आहे. आज मंडळीला प्रभू शिकवत आहे की तुम्ही खून करू नका असं मी प्राचीन लोकांना सांगत होतो. ते तुम्ही ऐकलं आहे. ऐकलं आहे का? नाही. मोठ्याने म्हणा हो. ऐकलंय ना? हो. आता प्रभू अजून काय म्हणतो पुढच्या वचनात लिहिले, मी तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवे. मी प्रभू म्हणतो. कोण म्हणतोय? गजबे नाही सांगत. 10 आज्ञामधली या 10 आज्ञातील ही एक आज्ञा आहे, खून करू. 6वी आज्ञा आहे ना, खून करू. आता प्रभू म्हणतो मी अजून एक आज्ञा तुम्हाला सांगतो. काय सांगतो? म्हणतो मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावास उगाच रागवेल. कसा रागवेल? उगाच रागवलं का कोणी? उगाच मला माहिती आहे रागवलं. सांगू का? पत्रिका नाही दिली, उगाच रागवलं है ना. मला माझ्या हॉस्टेलची माहिती, मला माझ्यापेक्षा चांगला वाजवणारा भेटला उगाच तुला येत नाही. उगाच घरामध्ये पाहिलं तर माझं वर्चस्व असावं म्हणून मी काय करतो? उगाच रागवतो. सुंदर होते काय करतो? रागवतो. उगाच रागवतो. चर्च मध्ये पाहिलं तर उगाच रागवलं जातं. काय? माझी खुर्ची पकडली, पहिल्यापासून गरम करत आलो ती, उगाच रागवलं. तुम्ही खाली बसायचं. तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल आज ख्रिस्ती जीवन जगत असताना 10 आज्ञेनंतर ही एक आज्ञा आहे, जो कोणी आपल्या भावाला किंवा आपल्या बहिणीला उगाच रागवतो त्याला लिहिलंय तो न्याय सभेच्या दंडास पात्र. तो न्याय सभेच्या दंडास काय असेल? मला सांगा आज तुम्ही आम्ही रागवलो का? असं रागवला असाल तर न्याय सभेसमोर तुम्हाला आणि मला उभं राहायचं. प्रभू येणार आहे काय करण्यासाठी? न्याय करण्यासाठी. एवढं चांगलं चर्च होतं, एवढे चांगले सेवक होते, एवढी चांगली मंडळी होती, उगाच रागवले आणि एकमेकापासून विभक्त झाले. प्रभू म्हणतो तुम्हाला न्याय सभेसमोर काय व्हावं लागेल? मग मला सांगा आज प्रभू आला आणि आपल्यातील एक जण तुम्ही मी कोणीतरी उगाच रागवलेला असेल तर स्वर्गात पोहोचलो का?
नाही पोचणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, उगाच रागू नका. मला स्वयंपाक करायचा होता, पण कसबीने चमचा हलवला. कसं हलवतो उगाच राग. आणि हे उगाच किती दिवस रागवलं? मरेपर्यंत आठवण राहील त्यांची. प्रभू तर म्हणतो मरेपर्यंत विश्वासू राहा. मरेपर्यंत उगाच रागवत बसलो आणि न्यायाच्या दिवशी किती अवघड जाईल. कोणाला अवघड जाईल? म्हणा कसबींना. कोणाला अवघड जाईल? हा, मला अवघड जाईल. पण मला सांगा, मला अवघड गेलं तर स्वर्गाच्या राज्यात पोहोचू का आपण? नाही पोहोचणार. म्हणून मी सांगतो, उगाच बहिणींनो, भावांनो, आई वडिलांनो, सेवकांनो, तुम्ही आणि एकमेकावर रागून न्याय सभेसमोर उभं राहू नाही. आता न्यायाचा दिवस आहे. प्रभू येईल, कोणत्या क्षणी येईल. आणि तेव्हा माझाच नंबर लागला तर प्रभू म्हणाले, पोपटपंची बोलत होता, तूच भामटा निघाला. जमेल का? पण प्रभूच्या वचनाकडे तुम्ही अगदी लक्ष देत असताना प्रभू म्हणतो, उगाच तुम्ही काय करू नका, रागवू नका. जर तुम्ही उगाच रागवता तर तुम्ही न्याय सभेसमोर काय करता? दंडास पात्र ठरता. म्हणजेच त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार. हे मी काय करतो? टाळी देऊन सांगतो. कसं सांगतो? टाळी सांगतो. पुढे सांगितलं वचन बाबा, आठवतो का तुम्हाला? नीतिसूत्रे 16. आणि देवाचं वचन तुम्ही आम्ही पाहत असताना, देवाचं वचन तुम्ही आम्ही पाहत असताना वर्धापन दिन 14 वर्ष झालेत. 14 वर्षामध्ये जर मी उगाच रागून चर्चला येत नसेल तर काय फायदा? मी उगाच रागून काय म्हणतात देवाची सहभागिता तुटत असेल तर काय फायदा? मी उगाच रागून देवाचं कार्य हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर काय फायदा? वचन आम्हाला सांगतं की मी काय करीन. तुम्हाला न्याय सभेसोबत काय करीन? उभं करीन. तुम्हाला आज सांगायचं आहे, प्रभू आला तर आपण न्याय सभेसोबत उभं राहू नये असं जर वाटत असेल ना, तर एकमेकांवर प्रीती करा आणि एकमेकांचं काय करा? सहन करा, असं वचन आम्हाला सांग. मला आठवतं कब्रस्थानामध्ये गेलं ना, मग सगळेजण म्हणतात, काय बाई मेल्यानंतर काय नसतं, आपलं नीट बोलायचं, नीट चालायचं, नीट वागायचं, सगळं व्यवस्थित करायचं. आणि त्या गेटच्या बाहेर आलं, गेल्यावर पाहतेचा गेट. मग मी विचार करतो, रे इथं असताना किती भारी बोललो ना, आणि ते गेट सोडलं की परिस्थिती बदलून जाते. आज प्रियजन तशी परिस्थिती बदलू नका. त्या कोणता सरडा म्हणतात त्याला, मला नाव नाही माहिती. हा, रंग बदल. हा, त्या सॅम्युलियन सरड्यासारखं आपण बदलता कामा नाही. कारण सांगू का, माझा कलर काही बदलला नाही. आपण बदलायला पाहिजे. कशाने? अंतकरण. आणि वचन सांगतं, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य ते कोण पाहतील? हात वर करा, माझा अंतकरण शुद्ध. हात वर करा, लांब उंच. देवा बघ यांचं अंतकरण कसे आहे का? शुद्ध. बहिणीबद्दल, भावाबद्दल, नंदीबद्दल, सुनेबद्दल, लेकरांबद्दल माझं अंतकरण शुद्ध असणं फार महत्वाचं काम आहे. म्हणून प्रभू सांगत असताना तुम्ही खून करू नका, हे ऐकलंय. पण आता सांगतो, तुम्ही काय करू नका? उगाच देखील रागू नका. कसं रागू नका? उगाच. नाहीतर तुम्ही कुठं उभं राहाल? तुम्हाला सांगायचं, न्यायसभा ही थलची नाही, तर न्यायसभा कुठची आहे? हा. आणि तेव्हा प्रभू काय करणार आहे? तुमचा आणि माझा न्याय करणार आहे. आज कोण येतो? कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयेचा सागर असा प्रभू आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देऊन चालत असताना जी वचने तुम्ही आम्ही पाहतो ती अद्भुत आहे की तुम्ही आम्ही देवाची इच्छा पूर्ण करून जीवन जगा. त्यापुढे काय लिहिलं वाचा बरं, 5वा अध्याय 22वा वचन. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल. काय काय? अरे वेडगळा.
काय असे म्हणे, अरे वेडगळा, जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा, सगळ्यांनी सांगा, कधी नाही म्हटलं आपण येडीच येडाच म्हटलं का नाही? जो कोणी आपल्या भावाला वेडगळा म्हणेल, बरं किती वेळा म्हटलं नवऱ्याला येडाचं? आणि बायकोला किती वेळा म्हटलंय? मला प्रभूने सांगितलं म्हणून मी सांगायला आलो. लिस्ट मध्ये वाचलं होतं पालसाहेब वचन सांगणार आहे, तर त्यांनी मला सांगितलं होतं, म्हटलं एकदा मनस्थिती का असेल तसं करू आपण. आणि त्यांनी मला संधी दिली. वचन सांगतं आपल्या भावाला आपण काय म्हणू नका, वेडगळा. आणि सांगा बरं, आपली गाडी कुठं अडकली? हेच म्हणण्यात दिवसन वर्षन आयुष्य चाललं. 14 वर्ष प्रार्थना केली, काय केलं? वेडगळा शब्द निघून गेला. उगाच रागावणं आपल्या जीवनातून निघून गेलं का? 14 वर्षाचं झाड झालं तर ते काय देतं? कोणतं फळ देतं? परिपक्व. कोणतं फळ देतं? परिपक्व फळ देतं. मग आम्ही 14 वर्षाचे झालो, प्रियजन, अॅनिव्हर्सरी आम्ही साजरी करत आहोत, तर आपण देखील देवाच्या राज्यामध्ये कशा असले पाहिजे? परिपक्व. मग विचार करूया, परिपक्व होण्यासाठी उगाच रागवत बसण्यात वेळ घालवावा का? परिपक्व होण्यासाठी दुसऱ्याला वेडगळा म्हणण्यात वेळ घालवावा का? प्रभू म्हटला, जो कोणी आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या पाळकाला, आपल्या मंडळीला वेडगळा म्हणेल, त्याला काय दिलं? तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. अति वरिष्ठ आहे ना, ते काय? दंडास म्हणजे शिक्षेस पात्र. मग बहिणींनो, भावांनो, अनुग्रह प्रार्थना भवन मधल्या प्रियजनांनो, काय प्रभू आल्यानंतर आम्ही दंडास पात्र ठरावं अशी माझी इच्छा. आणि म्हणून मी परखड रीतीने सांगतो, दंडास पात्र ठरलं म्हणजे आपण देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या सुनेला, आपल्या सासूला, आपल्या प्रियजनांना आपण वेडगळा म्हणण्यात वेळ घालवू नये. प्रभू म्हटला, खून करू नको, ठीक आहे, पण हे एक लक्षात ठेव, उगाच रागवणं देखील पाप आहे. तुला शिक्षेसाठी न्यायासनासमोर उभं राहावं लागेल. प्रभू म्हटलं, वेडगळा म्हणण्यात वेळ घालू नको, तुला न्याय सभेसमोर उभं राहावं लागेल. म्हणजे न्याय सभेसमोर उभं राहावं लागेल, ही प्रभू आम्हाला आदेश देतो. बघ असं वागलं तर तुला न्यायसभा आहे, बघ असं वागलं तर तुला शिक्षा आहे, बस असं वागलं तर तुला न्यायदंड आहे. जर असं वागलं तर तुला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. प्रभू म्हटला, तुला न्याय सभेसमोर उभा. आणि त्याच्या पुढे काय देवाचा? आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणे, कोण? जो कोणी, मी नाही बरं का, कसबे सोडून. हा, जो कोणी काय म्हणेल? अरे मूर्खा. अरे मूर्खा. काय म्हणेल? सगळ्यांनी म्हणा, काय म्हटलं? मोठ्याने म्हणा, मूर्खा. तुझी भारी बोलतात. प्रभू म्हणतो, जर कोणी आपल्या भावाला, आपल्या प्रियजनांना मूर्ख म्हणेल, ही तिसरी आज्ञा प्रभूने सांगितली. आणि प्रभू म्हणतो, मूर्ख म्हणेल त्याला काय शिक्षा आहे? तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. काय? मग बहिणींनो, भावांनो, सेवकांनो, दासांनो, दाजींनो, काय म्हणतात, आजींनो, मला सांगा, आपण मूर्ख हा शब्द किती वेळा वापरला अनुग्रहामध्ये आल्यापासून? अजिबात नाही वापरला. मी नाही त्यातली, मला आहे ना. किती वेळा म्हटलं? वचन काय सांगतं? तो नरक आग्नीसाठी, नरक दंडासाठी काय असेल? मग मला सांगा मंडळींनो, देवाच्या सेवकांनो, आज प्रभू आल्यानंतर मी कोणत्या मार्गावर आहे? सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालत आहे. प्रभू म्हणे, शाबास, भल्यावर विश्वासू दासा. का इकडं म्हणे,
प्रभू म्हणेल याला उचलात जाऊ द्या. कुठं? जिथं रडणं आणि दात काढायचं. मग मला प्रभूने दाखवलेल्या 3 एक आज्ञा आहेत. 10 आज्ञा पाळतो, पण या 3 आज्ञेकडे आपण दुर्लक्ष करतो. कसं लक्ष करतो? दुर्लक्ष करतो. आणि किती दिवस दुर्लक्ष करणार? किती दिवस उगाच रागवणार? किती दिवस एकमेकाला वेडगळा म्हणणार? किती दिवस एकमेकांना काय म्हणणार? मूर्खा म्हणणार. आणि हा शब्द आम्हाला कसं पाठ झाले काय वाटत आहे ना? मूर्खच आहे, मूर्खच आहे, मूर्खच आहे, मूर्खच आहे सारखं. कोणाला मूर्ख म्हटलं? आपल्याच पत्नीला, जे हाडातला हाड, आपल्याच पतीला, जे आपलं मस्तक आहे ते, आपल्याच मंडळीला, जो देवाच्या कार्यासाठी देवाने आपल्याला दिली, आपल्याच सेवकाला, जो सेवक आम्हाला देवाच्या वचनातून चालवतो आणि प्रार्थना तर लांब लांब करतो. मला तर असं केलं की असं वाटतं पवित्र आत्मा उतरून आला, पण नंतर दिसतो दुसराचा आत्मा होता. पण प्रभूच्या वचनाकडे लक्ष द्या. प्रभू म्हटला खून करू नको, हे मी प्राचीन लोकांसाठी बोललो, ते तुम्ही ऐकलं का? ते तुम्ही ऐकलं का? हो का नाही? तर तुम्हाला बोलायला नाही शिकवलं बाळासाहेबांनी. बाळासाहेब मुख्य आहे का मंडळ? तुम्ही ऐकलं का? ऐकलं? मग प्रभू म्हणतो हे बी सांगतो, उगाच रागवत बसू नका. मी लवकर येणार आहे, मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकत आहे, मी लवकर येणार आहे. उगाच रागू नका, उगाच वेळगळा म्हणू नका. दोघांना सांगितलंय तुम्हाला न्याय सभेसमोर उभं राहावं लागेल. आणि तिसऱ्याला सांगितलंय जर तू मूर्ख मूर्ख म्हणत राहिला ना तर तुला कुठे टाकण्यात येईल? नरकामध्ये तुला टाकण्यात येईल. आज खरं तर भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रियजनांनो, आम्ही एक जीवाने, एक दिलाने देवाचं काम पुढे नेण्यासाठी तयार असलं पाहिजे. पण आपली परिस्थिती पाहिली तर आपण एकमेकांना उगाच रागवत बसलोय, एकमेकांना उगाच वेळगळा म्हणत बसलोय, एकमेकांना उगाच मूर्ख बनण्यासाठी मूर्ख बनवत चाललोय. प्रियजनो, ही स्थिती चांगली नाही. आज प्रभू आला तर मला सांगा, त्या प्रभूला तुम्ही आणि काय हिशोब केला? आज त्या प्रभू समोर मला उभं राहता येईल का? एक ख्रिश्चन घराण्यामधला मुलगा होता. दृढीकरण, बाप्तिस्मा, अजून काय काय विषय असतात जास्त मला नाही माहिती, मी लहान आहे. हे सगळं त्याचं झालं. तो पांढरे कपडे घालू लागला. कारण काय झालं, त्याचा बाप्तिस्मा झाला. तो त्याला आहे ना बिडी प्यायची सवय. काय प्यायची सवय होती? हा. आपल्याला आहे का काय सवय? अशी सवय होती. आणि सवय असल्यामुळे गडबड झाली. त्याला वाटायचं या पांढऱ्या कपड्यामध्ये ना मी धुतल्या तांदळासारखा दिसतो. कसा दिसतोय? आणि मी 100% देवाच्या राज्यात. तुम्ही तांदूळ धुतात ना म्हणून ते सांगते, माझं काय म्हणणं नाही. तसं टाकतं तांदूळ, हा धुतात. पण वचन आम्हाला सांगतं, ते उदाहरण पाहिलं तर त्याला वाटायचं मी प्रभू वचन घेतो, मी सगळं करतो, पण त्याला वाटायचं मी खूप चांगला आहे. कोण पाहते मला बिडी पिताना? कोण पाहते मला चूक करताना? कोण पाहते माझा चुकीचा निर्णय मी घेत आहे? मिसरी घासते सकाळी सकाळी, कोण पाहते? दर लावून घेतो. कोण पाहते मला? कोण पाहत आहे माझ्या मनात काय? पण प्रभूचं वचन सांगतं मने आणि अंतकरणे पारखणारा तो परमेश्वर. जर तो प्रभू पाहतोय तर या भावाला लक्षातच नाही आहे प्रभू पाहतो. एक दिवस भाऊ मरण पावला. फुफ्फुस खराब झाले, श्वास घ्यायला त्रास झाला, भाऊ मरण पावला. आणि घरच्यांनी, नातेवाईकांनी त्याला पांढऱ्याच कपड्यात ठेवलं. पण असं झालं, पांढऱ्याच कपड्यात ठेवतात ना, मला नाही माहिती. हा ठेवलं कारण तो पवित्र वरती जायला पाहिजे.
ठेवलं तर ठेवलं आणि त्याचे जुने कपडे बी त्याच्या बरोबर ठेव. सांगू का, प्रभूचा दूत आला, त्याला घेऊन जाण्यासाठी तयार झाला. जसा प्रभूचा दूत आला तो त्याच्या बरोबर चालला, बोलत 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 अर्ध्या वाटेत गेला. अर्ध्या वाटेत गेला तर हात खिशात घातला. काय नाही बोललो. अर्ध्या वाटेत गेल्यानंतर दूताला बोलतो मागचं त्याचं काय म्हणणे, एवढी पेढी पिल्यानंतर पुढचा प्रवास चांगला होईल. एवढी चूक आता संपली, मग पुढे पुढे पिण्याच नाही ना, दुकान नाही पडत. आणि सांगू देवदेव त्याला म्हटलं, देवदेव की हुशार होता आहे म्हटलं. तो पुढं बसलाय का राजा सणावर, माचीच काळी येते तुला बरोबर ते, तू फक्त पुढेच हवी निर्लज्ज सदा सुखी. मी नाही बरं का, तो तुम्ही देखील नाही, तो निर्लज्ज. हा ते गेला, सर्व समर्थ बसलाय, त्याला म्हणतो काय दे. एवढं पिल्यानंतर मी पवित्र, नंतर मी पेणार नाही. प्रभू म्हटलं आहे ना, ते काय अग्नी पेटलाय, जा आणि काय कर बिडी पी. मग मला सांगा, तो बिडी पेटायला कुठे गेला असेल, भाऊ वर पोचला असेल. बहिणींनो, एक चूक आपल्या जीवनातील, एक चूक आम्हाला देवाच्या राज्यात नाही. याकोबाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. मनुष्याने सगळ्या आज्ञा पाळल्या, सगळे नियम पाळले, पण तो एका नियमाविषयी चुकला, सर्वांविषयी दोषी. तो सर्वांविषयी काय झाला, दोषी झाला. आणि म्हणून देवाचं वचन वाचत असताना लक्षात येईल, आपण एका नियमाविषयी का चुकावं. एक नियम चुकला, माझ्याकडे लक्ष द्या. वायर इकडची तिकडची जोडता जोडता माझा एक नियम चुकला, तर मी वाचेल का तिथं क्षमा नाही. सांगू, पण सांगू का तुम्हाला, प्रभूने आपल्याला किती वेळा क्षमा केली, आणि आजही तो आम्हाला काय करतो, अनुग्रह प्रार्थना भवनातील पुढे जणांनो, तो आमच्यावर कृपा करतो, तो आमच्यावर दया करतो, तर त्याचा आदर आम्हाला केला पाहिजे. पहा, प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना या सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला आणि मला बारकाईने केला पाहिजे. म्हणून उगाच कोणावर रागू नका, कारण प्रभू लवकर येणार आहे. उगाच कोणाला वेडगाळा म्हणू नका, कारण प्रभू लवकर येणार आहे. उगाच कोणाला मूर्ख म्हणू नका, कारण प्रभू लवकर. जर प्रभू लवकर येणार आहे तर तुम्ही आणि देवाच्या वचनानुसार तयार झालं पाहिजे. मत्ते कृषी वर्तमान 5वा अध्याय 23वा वचन. यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तेथे तुला स्मरण झाले, तर तू तेथे दान देण्यासाठी वेदी जवळ येतो. कुठे येतो, वेदी जवळ. वेदी जवळ येतो. हा, आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत. आपण आपल्या भावाचे काय आहोत, अपराधी आहोत. आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत, अशी जर तुला भावना झाली तर तू काय कर, वेदी पुढे आपले दान तसेच ठेव. दान वेदी समोर ठेव, टाकू नको. आणि पहिला जाऊन आपल्या भावाचे काय कर, समेत कर. समेट कर, क्षमा माग, आणि मग टाकायला आहे ना. पण आपल्याला पाहायला मिळेल आपल्या मनातील आडी तशाच्या तशा. कशा आडी, जशाच्या तशा. 5,000 देईल आपण त्यांनी किती दिले, 3 का, माझे 7. आडी धरून चालेल का. आपण एकमेकाबद्दल काय धरू नये, कधीच नाही धरा.
आणि तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल ख्रिस्ती जीवनामध्ये या सर्व गोष्टी आडी 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 आडी. आणि काय झालं, या आडीने सगळ्यांच्या नाड्या धरून ठेवल्या आणि इतक्या धरून ठेवल्यात संजीवनी आहे ना. हे फुगलेत ते रुसले, ते टेन्शन मध्ये आहेत. त्यांना वाटतं मला मोठं पण कधी भेटावं, मला वाटतं मला कधी भेटावं, असं वाटतं. काय करावं, काय करणार? मातीपूर्व मातीच मिळेल, दुसरं काय होणार? पण देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाईल आणि जेव्हा जाईल तो आपल्याकडनं जा विचार. म्हणून वचन सांगतं तू काय कर, दान टाकण्याच्या अगोदर आपल्या भावावर काय कर, क्षमा कर आणि मग काय कर, दान टाक.